2021 ची एंटॉर्क आहे. ओके नवीनच गाडी आहे एकदम, म्हणजे 8,000 किलोमीटर चाललेली आहे. ज्युपिटर भरपूर आहे. ज्युपिटर कमीत कमी आपल्याकडे 10-12 ज्युपिटर आपल्याला भेटतील, 10-12 ऍक्टिव्हा आपल्याला भेटतील वेगवेगळ्या 3G 4G पाहिजे तशा. ओके झालेली 9,000. 9,000 झाली हे बघू शकता. तर 2011 ची स्प्लेंडर आहे बघा. नमस्कार युट्यूब फॅमिली, स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आज आपण आले पुण्यातील रास्ता पेठ इथे. कुठे माहिती आहे का? के मोटर्स इथे. बरेच जण मित्रांनो सेकंड हँड आणि बजेट मध्ये बाईक बघत असतात. आज मी जबरदस्त तुम्हाला नाही का बजेट बाईक दाखवणार आहे. के मोटरचे ओनर्स आहे आपल्यासोबत सोहेब सर. नमस्कार सोहेब सर. नमस्कार सर. कसे आहे सर? एकदम व्यवस्थित सर. आपल्या शॉपीचा मागच्या वेळेस ब्लॉग बनवला होता, काय रिस्पॉन्स होता आमच्या व्ह्यूअर्सचा? भरपूर चांगला रिस्पॉन्स भेटलाय. कस्टमर भरपूर सारे व्हिजिट करतायत आणि खूप सारे कस्टमर आमच्याकडनं गाडी घेऊन गेलेत. आणि सर्वांचा फीडबॅक खूप चांगला आहे की गाड्या व्यवस्थित दिल्या आहेत आणि गाड्यांना काही मेंटेनन्स निघत नाहीये. वेळोवेळी सर्व्हिसिंग करतायत लोक, गाडी व्यवस्थित चालतीये. आणि पेपर वर्कच्या बाबतीत लोकांना खूप आमच्यावर खात्री झाली आहे की आम्ही पेपर वर्क पेंडिंग ठेवत नाही. वेळेवर के मोटर हेच खासियत आहे की म्हणजे नावावर नाही पूर्णपणे करून देतात. त्यामुळे आमच्या दोघांना तेच काम चालू आहे. आता मागच्या आठवड्यात जो स्टॉक सेल झालाय त्या गाड्यांचे पेपर वर्कचं काम चालू आहे. पेपर सबमिट केले जात आहेत आणि एक 15 दिवसात आम्ही 15 ते 20 दिवसात आरटीओ ची ट्रान्सफरची जी रिसिप्ट असते ती कस्टमरला प्रोव्हाइड करतो. आणि आरसी जे असतं, जसं प्रॉपर कस्टमर इकडचे असतील पुण्यातले तर त्यांना आरसी बायपोस्ट त्यांच्या घरी जाते. बढिया बढिया. तर रिसिप्ट आमच्याकडे येते आणि आरसी त्यांना घरी जाते. आणि जे पुण्याच्या बाहेरचे कस्टमर असतात जसे कोल्हापूर, सांगली, सातारा ते कुठलेही असतात पुणे व्यतिरिक्त, त्यांना आम्ही ट्रान्सफरची रिसिप्ट करून देतो. म्हणजे दोन्ही आरटीओचे पैसे भरून देतो, त्यांना फिजिकली तिकडे जाऊन प्रेझेंट करायला लागतं. त्याचं मूळ कारण फक्त एकच, पेपर कस्टमरला बोलून द्यायचं की आमच्याकडे कोण ओळखीचा माणूस नसतो त्या जिल्ह्याचा, बरोबर, ज्याच्या हातात आम्ही खात्रीशीर पेपर देऊ शकतो. काय होतं, जर एजंटच्या हातात दिले पेपर घाळ झाले की मग ते कोण जबाबदार त्यासाठी आम्ही कस्टमरला इकडे बोलून कस्टमरला म्हणतो की तुम्ही तुमच्या हाताने जाऊन तिकडे सबमिट करा. जबरदस्त, एक नंबर सुविधा आहे मित्रांनो के मोटर्स मध्ये. गाडी समजा तुम्ही बघत असाल तर नक्कीच या शॉपला व्हिजिट करा. खात्रीशीर तुम्हाला इथं गाडी भेटणार आहे, ते पण नावी करून देणार आहे शेवटपर्यंत 100%. तर सर, आता आपल्या ब्लॉग मध्ये, आजच्या ब्लॉग मध्ये सुरुवातीला बाईक काय असणार आपल्या इथे स्टार्टिंग प्राइस? सर, आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस तसं बघायला गेलो की 25,000 पासून आहे. ओके. पण आपलं हा जो ब्रांच आहे सेकंड ब्रांच आपल्या फर्स्ट ब्रांच मध्ये 25,000 पासून गाड्या आहेत. ओके. आणि ते ₹1,00,000 गाड्या. जबरदस्त. आता ह्या दुकानात 40,000 पासून स्टॉक चालू आहे. ओके. आणि त्या दुकानात आपल्या 25,000 पासून गाड्या आहेत. म्हणजे प्लेजर आहेत, ऍक्सेस आहेत, ऍक्टिव्हा आहेत. म्हणजे लो बजेटच्या गाड्यामध्ये ते मॉडेल खालचं येतं. ओके. म्हणजे एकंदरीत लो बजेट पासून हाय रेंज पर्यंत आपल्याकडे आहे म्हणायचं. 2008 पासून, 2010 पासून, 12 पासून, 21, 22 पर्यंत गाड्या आहेत आपल्याकडे. ओके सर. आणि फायनान्सची काय सुविधा आहे सर आपल्या इथे? फायनान्सची मेन सुविधा अशी आहे की कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये जास्तीत जास्त लाभ आहे. ओके ओके. म्हणजे कमीत कमी लोक पैसे भरून, म्हणजे जसं सेकंड हँड गाड्यांना फार कमी, म्हणजे एकाच दोनच बँकेत जे लोन प्रोव्हाइड करतात. आणि नवीन गाड्यांना कसे 15-20 बँक आहेत जे लोन प्रोव्हाइड करतात. नवीन होऊन जातात. येस, 0 डाऊन पेमेंट वर पण करतात. पण आपलं सेकंड हँड गाडीचं असतं त्यामुळे 0 डाऊन पेमेंट वर होत नसते. सिव्हिल स्कोर चांगला असला कस्टमरचा की त्यामध्ये 10,000 मध्ये पण गाडी सोडता येते, 8,000 मध्ये पण सोडता येते. बरोबर. पण त्याचा सिव्हिल स्कोर चांगला पाहिजे. सिव्हिल स्कोर मिनिमम किती पाहिजे? मिनिमम 700+ पाहिजे. ओके. आणि डॉक्युमेंट्स पूर्ण ओके पाहिजेत. ओके. येस. आणि जर डॉक्युमेंट्स नसले तरी तर मग अग्रीमेंट वगैरे करून आपण करून देतो. ओके ओके. ते जे काय असले ते एक्स्ट्रा चार्जेस लागतात. ओके. तर नक्कीच मित्रांनो, सगळी सुविधा तुम्हाला इथे भेटणार आहे. नावी करण्यापासून सगळं तुम्हाला बेस्ट भेटणार आहे. तर नक्की व्हिजिट करा. सर, आता एकदा एक ऍड्रेस सांगून द्या सर आपल्या स्टोर. आपला सर ऍड्रेस आहे रास्ता पेठ, पॉवर हाऊस चौक, MSCB ऑफिसच्या समोर, केम हॉस्पिटलच्या शेजारी. ओके. तर युट्यूब फॅमिली पूर्ण गाड्या आता दाखवणार आहे, यांचे कर्मचारी आहेत दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत बोलणार आजच्या ब्लॉग मध्ये. येस. तर युट्यूब फॅमिली आता आपल्या सोबत आहे ओमकार सर, जे की आता पूर्ण के मोटरची आपल्याला पूर्ण माहिती देणार बाईकची. तर नमस्कार सर. नमस्कार. ओके सर, सुरुवातीला कुठली बाईक दाखवणार आहे? सुरुवातीला आपल्याकडे ही 2014 ज्युपिटर आहे. आपल्याला 41,000 मध्ये नावावरती कोण भेटेल. ओके. 2014 ची. हा. तर बघू शकता युट्यूब फॅमिली, गाडीची कंडिशन MH12 मध्ये आहे. कडक गाडी. निगोशिएबल आहे प्राइस. ओके. परत त्यानंतर डिओ आहे आपल्याकडे 2015 डिओ भेटेल तुम्हाला 40,000 रुपयामध्ये. ओके. याची पण प्राइस निगोशिएट होऊन जाईल. गाडी बघा, जेन्युइन गाडी आहे, पूर्ण कंपनी पेंट मध्ये गाडी आहे. तर बघू शकता कंडिशन भारी आहे मित्रांनो. MH12 ची पासिंग असणार आहे. ओके. लेटेस्ट शेप मध्ये.
लेटेस्ट सीट. हा. ओके. परत ज्युपिटर आहे 2017ची, आपल्याला 48 मध्ये येईल. 48 हा 2017ची. विथ नेम चेंज. ओके. परत आपल्याकडे दुसरी एक डिओ आहे बघा 2018 मॉडेल. ओके. ही पेन आपल्याला एक 58,000 मध्ये येईल आपल्याला ही गाडी. 58,000. हा. टायर पण बघा ब्रँड न्यू टायर आहे पूर्ण गाडीचा, नवीनच टायर आहे पूर्ण. टायर बघू शकते मित्रांनो, ब्रँड न्यू टायर टाकलाय सरांनी. ओके सर, नेक्स्ट बाईक कुठले? ही होंडाची एव्हिएटर आहे. हा 2015 मॉडेल आहे, आपल्याला 40 पर्यंत येईल. 40 पर्यंत. हो. प्राइस निगोशिएबल असणार ना सर? हा निगोशिएबल प्राइस कमी करू ना. नेक्स्ट सांगा सर बाईक. ही स्प्लेंडर आहे 2000 मॉडेलची स्प्लेंडर आहे, 24 वर्ष जुनी स्प्लेंडर आहे. 24 वर्ष. हा तर हिला 5 वर्ष वाढवून घेतलेले आहेत, पासिंग केलेली आहे. 12-15 हजार रुपये पासिंगला खर्च केलेला आहे. ओके. ते आपल्याला 27,000 रुपयामध्ये येईल. नावाचा खर्च वेगळा लागेल. 27,000. हा म्हणजे 30,000 रुपयामध्ये नाव करून देऊ आपण ही गाडी. जबरदस्त मित्रांनो, MH12 पासिंग आहे, हा बघू शकता. ओरिजिनल गाडी पूर्ण कंपनी पेंट मध्ये बघा. 24 ओके. वर्ष झाली तरी गाडीचं कंडिशन कसं आहे. ओके सर. नेक्स्ट. त्याच्यानंतर FZ आहे 2012ची FZ आहे, ही आपल्याला 40,000 रुपयामध्ये नाव करून भेटेल ओके. यामाची. बघा Nice. कडक. दुसरी नंतर पॅशन एक्सप्रो आहे बघा 2018ची. हा. ती फक्त आणि फक्त आपण तुम्हाला 45,000 रुपयामध्ये देऊ. 45. फक्त आणि फक्त 45. 2019चं मॉडेल आहे. ओके सर. नेक्स्ट सांगा बाईक. नेक्स्ट ही स्प्लेंडर आहे 2013 मॉडेल स्प्लेंडर आहे, चांगली गाडी आहे बघा. ही पण येईल आपल्याला एक 40,000 पर्यंत येईल गाडी. 40,000 पर्यंत. हा विथ नेम चेंज. तर बघू शकता मित्रांनो, बाकी सगळं वर्किंग कंडिशन मध्ये दिसत आहे. कंडिशन बघून घ्या, जबरदस्त आहे. ओके. ओके. नेक्स्ट कुठला आहे? नेक्स्ट नंतर 2011ची स्प्लेंडर आहे बघा, ही आपल्याला 36,000 रुपयामध्ये नाव करून बसेल. ओके. MH14 ची पासिंग आहे. हा MS14ची पासिंग चांगली गाडी आहे बघा. कधीच म्हणलं मॉडेल? 2011 11. हा. त्याच्यानंतर पॅशन प्रो आहे 2019चं मॉडेल आहे, 18 एंडिंगचं. हा. ते पण आपल्याला एक 58च्या आसपास भेटून जाईल विथ नेम चेंज. 58 पर्यंत विथ नेम चेंज. ओके. त्याच्यानंतर मग प्लेजर आहे 2014 एंडिंगची प्लेजर आहे, चांगली गाडी आहे बघा. कंपनी पेन मध्ये गाडी आहे, ब्रँड न्यू टायर आहे दोन्ही पण गाडीला. 38 मध्ये विथ नेम चेंज येऊन जाईल आपल्याला गाडी. ओके. नावी करून. नावी करून. नंतर ऍक्सेस आहे बघा, लेटेस्ट शेपची ऍक्सेस आहे 2016 मॉडेल. हा. जेन्युन गाडी आहे, एकदम कंपनी पेंट मध्ये, एकदम चांगली गाडी आहे. आपल्याला फक्त आणि फक्त 47,000 रुपयामध्ये गाडी देऊ आपण. 47,000 मध्ये. 47. हा फक्त 47,000 रुपयामध्ये. ओके. त्याच्यानंतर ऍक्टिवा 3G आहे बघा 2017ची आहे, हम्म. ही पण आपल्याला नावावरती करून 46,000 पर्यंत भेटून जाईल विथ नेम चेंज. 46. ओके सर. नेक्स्ट कुठले? नेक्स्ट बघा होंडाची शाईन आहे, CB शाईन आहे 2016 मॉडेल आहे, चांगली गाडी आहे बघा. ओके. तर बघू शकता MH12 ची पासिंग असणार आहे मित्रांनो. कंडिशन बघा, टायर वगैरे एकदम टकाटक आहे. ओके. 55 मध्ये होऊन जाईल ती. 55. 55,000 55,000. रुपयामध्ये. ओके. नंतर नाही 2013ची आहे बघा, जेन्युन गाडी आहे पूर्ण कंपनी पेंट मध्ये. ओके. ही पण येईल आपल्याला 46 मध्ये येईल. 46. हा ब्रँड न्यू टायर आहे दोन्ही पण गाडीचे. MH12 पासिंग आहे मित्रांनो, बघू शकता. कंडिशन मग ठीकठाक आहे. ओरिजिनल कंपनी पेंट मध्ये रिपेंट वगैरे केलेलं नाहीये. नाही ना, ओरिजिनल असणार आहे. ओरिजिनल गाडी पूर्ण. जे आहे ते जेन्युइन. 90% गाड्या आपल्या इथल्या कंपनी पेंट मध्येच असतात. ओके सर. नेक्स्ट कुठले? डिलक्स नंतर लेटेस्ट BS6 ओके. बेसिक असणार आहे मित्रांनो, बघू शकता. 2020चं मॉडेल. ओके. लेटेस्ट मॉडेल असणार आहे. 68 मध्ये येऊन जाईल आपल्याला हे. 68. हा 68,000. हा निगोशिएट होऊन जाईल प्राइस. ओके. तर बघू शकता गाडीची कंडिशन एकदम न्यू ब्रँड वाटते, म्हणजे टकाटक असणार आहे. त्याच्यानंतर एंटॉर्क आहे आपल्याकडे 2021ची एंटॉर्क आहे, ओके. नवीनच गाडी आहे एकदम, म्हणजे 8,000 किलोमीटर चाललेली आहे पूर्ण फक्त? शोरूम कंडिशन. हा फक्त 8,000 तर किलोमीटर. बघू शकता मित्रांनो, टायर वगैरे एकदम 90,000 रुपयामध्ये येऊन जाईल आपल्याला. 90,000. हा, price- नवीनची प्राइस काय होती याची? नवीनची प्राइस काय आहे, एक 1,40च्या आसपास आहे, 1,40-1,45 पर्यंत. ओके. एकदम कमी चाललेलं आहे मित्रांनो. 8,000 बघा ना मीटर पण बघा, दाखवा मीटर. 9,000 झालेली. 9,000. हा 9,000 झाली हे बघू शकता. मीटर पण चालू कंडिशन मध्ये आहे. गाडीची कंडिशन बघा, एक नंबर. जेन्युइन गाडी पूर्ण. 90,000 ना. हा 90,000. ओमकार सर, नेक्स्ट बाईक कुठल्या आहे? नेक्स्ट बाईक बघा आपली ऍक्टिवा आहे. ओके. 2019चं मॉडेल आहे बघा. 19चं. हा 19चं मॉडेल आहे. आपण ही गाडी 55,000 रुपयामध्ये देऊ आपल्याला. ओके. नावावरती 55,000. ओके. तर बघू शकता युट्यूब फॅमिली कंडिशन चांगली गाडी आहे, ब्रँड न्यू टायर पण बघा. टायर ब्रँड नवीन न्यू आहे. आहे पूर्ण, नवीन टायर. टायर बघा मित्रांनो, टायर एकदम ब्रँड न्यू वाटतंय. त्याच्यात हे बी नाही निघाले, रब्बल पण. नवीनच गाडी आहे. ओके. नेक्स्ट कुठले? नेक्स्ट नंतर ना आपल्याकडे ज्युपिटर आहे 2018ची क्लासिक मॉडेल. ओके. ज्युपिटर बघा. क्लासिक. क्रोमची मिरर येते त्या गाडीला, डिस्क ब्रेक वाली गाडी आहे. टायर पण बघा मित्रांनो, एक नंबर आहे, एकदम ब्रँड न्यू कंडिशन. 58 मध्ये येईल 58. हा विथ नेम चेंज. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट प्लेजर आहे 2018, 18ची आहे पण बघा. 18ची. हो. बघू शकता प्लेजर. ती पण
45 मध्ये येईल आपल्याला प्लेजर 18चं मॉडेल. नावाचे पैसे वेगळे लागतील जसं सांगितलं तसं. 3000 रुपये नावाचे 3000 एक्स्ट्रा लागतील हा. मित्रांनो नावी करण्यासाठी. असं हा. नेक्स्ट सर 2012 आपल्याकडे पल्सर आहे. कडक गाडी आहे बघा, ब्रँड न्यू टायर आहे तिचे पण. टायर पण बघा मित्रांनो, हा. याचे रब्बल पण नाही निघाल टायरचे, एक नंबर पूर्ण टायर. ब्रँड न्यू टायर आहे. ओके 35 मध्ये येऊन जाईल आपल्याला ही. 35 हा MH MH 12 येतं. 12 आहे. ओके MH 12 असणार मित्रांनो, हा. बघू शकता गाडीची कंडिशन टाका. जेन्युइन गाडी 12 दोन्ही टायर नवीन आहे का सर? हा टायर पण नवीन आहे, दोन्ही मागचा पण नवीन आहे. नवीन दोन्ही पण हा दाखवा ना. बघा मित्रांनो, दोन्ही पण टायर नवीन असणार आहे, टकाटक एक नंबर. ओके ही 35,000 35,000 रुपयामध्ये. ओके त्याच्यानंतर 35,000. सेकंड बाईक दाखवा. ओके सर नेक्स्ट. नेक्स्ट आपल्याकडे शाईन आहे, बेसिक शाईन आहे, 2020 चं मॉडेल आहे. ओके 70,000 मध्ये ही गाडी येऊन जाईल आपल्याला. नावाचा खर्च हा वेगळा लागेल. वेगळा लागेल. हा ओके बेसिक सर. गाडी आहे, लेटेस्ट आहे बघा, पूर्ण नवीन. ओके नेक्स्ट. नेक्स्ट आपल्याकडे युनिकॉर्न आहे 2015 ची. ही आपल्याला युनिकॉर्न भेटून जाईल 55,000 पर्यंत. ओके सर 2015 मॉडेल आहे, चांगली गाडी आहे बघा युनिकॉर्न पण. तर बघू शकता गाडीची कंडिशन एकदम बढिया आहे. हा 150 सीसी गाडी आहे, चांगली आहे. ओके सर नेक्स्ट कुठले. नेक्स्ट आपल्याकडे ज्युपिटर आहे 2018 मॉडेल. ओके ही पण आपल्याला एक 55,000 पर्यंत भेटून जाईल विथ नेम चेंज. 18 आहे ना? हा 18चा मॉडेल आहे. ओके सर बढिया. त्याच्यानंतर 20चं ZX मॉडेल आहे. TVS हा TVS ZX बघा, याला LED लाईट येते. परत model आहे? 20चा मॉडेल आहे. डिजिटल मीटर येतो, LED लाईट येतो. ओके डिजिटल मीटर आहे मित्रांनो, बघू शकता. जबरदस्त. 70,000 रुपयामध्ये येऊन जाईल आपल्याला. 70,000 मध्ये? हा. ओके सर त्याच्यानंतर ही बघा 2000. नेक्स्ट सर. नेक्स्ट बघा ही 2018 ची ज्युपिटर आहे. Okay. ही पण आपल्याला 54 ते 55 च्या आसपास भेटून जाईल. ओके सर तर बघू चांगली गाडी आहे. कंडिशन बढिया आहे. हा ओके नंतर दुसरी पण आपल्याकडे ज्युपिटर आहे 2019 एंडिंगची. एंडिंगची हा 20 पकडून त्याला. ओके हा तर ही आपण तुम्हाला 68 मध्ये देऊन टाकू. 68. चांगली गाडी आहे. हा बघू शकता मित्रांनो, जबरदस्त यांच्या इथं गाड्या आहे KK मोटर्स मध्ये. मोपेड भरपूर आहे. ज्युपिटर कमीत कमी आपल्याकडे 10-12 ज्युपिटर आपल्याला भेटतील. 10-12 ऍक्टिव्हा आपल्याला भेटतील वेगवेगळ्या 3G 4G पाहिजे तशा. ओके आणि मित्रांनो येत्या वेळेस नाही का आपल्या चॅनलचा रेफरन्स द्या, तुम्हाला इथं बजेट मध्ये काय चांगल्या हा गाड्या. कमी करू नाही, रेफरन्स दिल्यानंतर चॅनल तर कमी होईल. ओके 2000 ही 18ची एक्सेस लेटेस्ट शेप मधली. ओके. ही पण आपल्याला 55,000 मध्ये भेटून जाईल. ओके तर बघा 6G आपल्याकडे 2021 ची BS6 मॉडेल. नवीनच गाडी आहे बघा, शोरूम गाडी आहे, एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे. ओके. ते आपल्याला फक्त आणि फक्त 70,000 मध्ये येऊन जाईल. ओके. आता नवीन गाडीची प्राइस बघायला गेलं तर नवीन गाडी जाते आपल्याला 1,05,000 रुपये. 1,05,000 प्लस आपण त्याच्यावर लोन करणार तर ती जाते 1,25,000 पर्यंत. तर आपण तुम्हाला ही फक्त आणि फक्त 70,000 रुपयामध्ये देऊन टाकू. जबरदस्त. आणि मित्रांनो बघू शकता ज्युपिटरची इथे लाईन लागली आहे, लाईनच लागलेली. जबरदस्त आहे. बाहेर पण येतोय, आतमध्ये पण हा. आहे. तर सांगा सर डिटेल. आता बघा ही 2017ची आहे, सेमच प्राइस आहे, एक 50 पर्यंत भेटून जाईल आपल्याला. ZX मॉडेल आहे, नावाचे वेगळे. ओके प्लस ही 2021 ची बेसिक मॉडेल ज्युपिटर आहे. ओके. ही पण आपल्याला 70 पर्यंत मिळून जाईल. कमी ओके. जास्त करू आपण. ही परत क्लासिक मॉडेल आहे 18ची, सेमच मॉडेल आहे. ती पण क्लासिक होती 18ची, तशी ही पण क्लासिकच आहे 18ची. 58 मध्ये ही पण भेटून जाईल. ओके ते परत ती 55 मध्ये भेटून जाईल. क्लासिक आहे ती पण, 17ची क्लासिक आहे. ओके ती 55 55 मध्ये भेटून जाईल. 55,000 मित्रांनो हा. तुम्हाला हा भेटणार आहे. हा ओके इकडे पण खूप सारा आहे स्कूटर. त्याच्यानंतर 2014 मॉडेलची ऍक्टिव्ह आहे बघा, एकदम चांगली ऍक्टिव्ह हिरोची आहे. ऍक्टिव्ह HD 3G मॉडेल आहे ना, 3G मॉडेलच्या अगोदरचं मॉडेल आहे. ओके 2014 ची ऍक्टिव्ह आहे. 38 मध्ये भेटून जाईल ही पण तुम्हाला. 38. हो. ओके सर नेक्स्ट कुठला. नेक्स्ट मग वेस्पा आहे आपल्याकडे. एस्पा 18ची गाडी आहे वेस्पा. आपण हे तुम्हाला 55 मध्ये गाडी आणि नावाचे वेगळे म्हणजे 58 मध्ये विथ नेम चेंज देऊन टाकू. ओके स्लाइटली थोडेफार निगेटिव्ह असणार मित्रांनो प्राइस मध्ये. नेगोशिएबल करू. ओके नेक्स्ट कुठले. नेक्स्ट मग आपल्याकडे 2017 एंडिंगची ऍक्टिव्हा 4G आहे. ओके 52 मध्ये येऊन जाईल आपल्याला. 52. हा चांगली गाडी आहे बघा, जेन्युइन कंपनी पेंट मध्ये गाडी आहे, चांगली गाडी. ओके जशी कंपनीतून आली तशी हा, तुम्हाला भेटणार आहे. हा रिपेंट वगैरे केलेली नाहीये. ओके नेक्स्ट. नेक्स्ट मग नंतर 2017ची ऍक्टिव्ह आहे बघा, जेन्युइन ही सांगतो. हा बघा 12,000 किलोमीटर चाललेली आहे. फक्त 12,000. फक्त 12,000 किलोमीटर बघा चाललेली. मित्रांनो मीटर मला लाईव्ह दाखव. एकदम कडक गाडी. ओके टायर पण बघा ब्रँड न्यू टायर आहे. पण पूर्ण टायरची कंडिशन बघा मित्रांनो एकदम ब्रँड न्यू वाटते. एकदम ब्रँड न्यू. मागचा पण असाच ब्रँड न्यू आहे. ओके ती पण आपल्याला 51-52 पर्यंत भेटून जाईल. 51 ते 52 हा. ओके नंतर ना 18ची 4G 2018ची ऍक्टिव्हा 4G. ओके ही हा 55 पर्यंत भेटून जाईल आपल्याला. ओके तर बघू शकता ही पण ऍक्टिव्हा आहे पहा. 2016ची ऍक्टिव्हा आहे, 3G ऍक्टिव्हा आहे. ओके ही आपल्याला 46 ते 47 पर्यंत भेटून जाईल. नेगोशिएट होऊन जाईल प्राइस. ओके
प्राइस मित्रांनो स्लाइटली निगोशिएबल असणार आहे. हा तर नक्की के मोटर्सला व्हिजिट करा, जे की रास्तापेठ पॉवर हाऊसच्या जवळच असणार आहे. चालेल. ओके, नेक्स्ट कुठल्या सर? नेक्स्ट ही ऍक्टिवा 3G आहे, सेम मॉडेल आहे, सेम प्राइस आहे. ओके 46-47 पर्यंत भेटून जाईल. ओके MS14 मध्ये पिंपरीतली पासिंग आहे, चांगली गाडी आहे बघा. बढिया.